पुण्यातली गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना सातत्याने केल्या जातात। मात्र आता एक वेगळी उपाययोजना जी आहे ती पुणे पोलिसांकडून करण्यात आली आहे, ती म्हणजे 26 मे पासून 8 जून पर्यंत पुण्यामध्ये ही जमावबंदी लागू असणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे रात्री 10च्या नंतर सर्व आस्थापने असतील किंवा खाऊ गल्ल्या असतील, पानटपऱ्या असतील, त्या बंद ठेवण्याचे आदेश पुणे पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत। आणि साहजिकच यामुळे हे सर्व विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांमध्ये प्रचंड नाराजी, प्रचंड रोष आहे, तो सर्व या विक्रेत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सध्या पुण्यातल्या जेम रोडवरची जी हिंदवी स्वराज्याची खाऊ गल्ली आहे त्या खाऊ गल्लीमध्ये आपण आहोत आणि सध्या बघू शकतो की सर्व दुकाने आता रात्रीचे 10:30 वाजून गेलेले आहेत आणि सर्व दुकाने रात्री 10 वाजता बंद करण्याचे आदेश जे आहेत ते पुणे पोलिसांकडून देण्यात आलेले आहे। सध्या हे सर्व विक्रेते आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर रात्री 10 वाजता सर्व आस्थापने असतील किंवा खाऊ गल्लीतली सर्व दुकाने आहेत ते बंद करण्याचे पुणे पोलिसांकडून आदेश दिलेत। त्यांच्या या आदेशाकडे तुम्ही कसं बघता? त्यांचा आदेश सर्वांसाठी हवा आहे। तिचे हॉटेल लाईन बाकी वगैरे सर्व चालू आहे। आता हा नो हॉकर झोन, जे हॉकर झोनचे जे धंदे ते बंद करतात आहेत, ठीक आहे। हा त्यांनी जो नियम लावला तर सर्वांसाठी लावावा, फक्त आमच्यासाठी नाही लावावा, कारण का आमच्या एका गाडीवर 4 जण पोट भरतात आणि सर्वां 4-5 जणांचं पोट भरतं आणि ते बंद झाल्यानंतर 4 कामगार आहेत, त्यांचा पेमेंट पगाराचा विषय होतो। लांबून आलेली लोक आहेत आणि उशिरा येणाऱ्यांसाठी एखादा कामावरनं उशिरा सुटतो, त्याची जेवायची व्यवस्था असते 11 वाजेपर्यंत, ते बंद होते, याचं दुःख वाटतं, बाकी काही नाही। आणखी काही या ठिकाणी विक्रेते आहेत, आपण त्यासोबत चर्चा करू। खरं तर एकीकडे बघितलं तर जे काही हॉटेल्स आहेत ते सुरू आहेत, मात्र खाऊ गल्ल्यातले जे तुम्ही दुकानं आहेत ते दुकानं बंद करण्याचे तुम्हाला पोलिसांकडून आदेश देण्यात, या सर्व आदेशाकडे कसं बघता? सर, पहिली गोष्ट आम्ही प्रशासनाचा व सरकारचा योग्य तो आदर करतो। शिवाजीनगर भागात, ग्रामीण भागातनं स्पर्धा परीक्षेची तयारी करायला विद्यार्थी आलेले आहेत, तर 10 वाजता जर हॉटेल किंवा दुकानं बंद केली तर त्यांना त्रास होतो। परत इथे जे कामगार आहेत, हॉटेल लवकर बंद केलं तर त्यांच्याही हातावर पोट आहे, त्याच्यामुळे हे काही बरोबर चालू नाहीये, तर असं नाही झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं। खरं तर गुन्हेगारी रोखण्यासाठी आम्ही अशी पाऊल उचलतो तसं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व ही दुकाने आहेत ते बंद ठेवलं, तसं त्यांचा आदेश। गुन्हेगारी बंद करण्यासाठी ठीक आहे, तुमची वाईन शॉप चालू आहे, तुमचे बार चालू आहेत, आता गुन्हेगारी काय आमच्या इथंच होणार आहे का? बारमध्ये नाही जाणार का? वाईन शॉपमध्ये नाही जाणार काय? आम्ही इथं 2 नंबरचा काय धंदा करतोय? आम्ही जेवायला देतोय, नीट जेवायला देतोय, आमच्या इथं गुन्हेगारी येऊन करणार काय? का आम्ही गुन्हेगार आहे की म्हणून आम्हाला बंद करायला लावतात? आता हे सरकारलाच माहिती, त्यांच्या पोलिस येतात, बंद कर रे 10 वाजता, जेव्हा धंदा व्हायचा टायमिंग असतो तेव्हा बंद करायला लावतात। काय झालं? आज माझ्याकडे 10 जण काम आलेत, 10 जणांचं घर माझ्यामुळे चालतं, एका हॉटेलमुळे चालतं, पण त्यांना आता जर बंद ठेवलं तर त्यांना काय? आधीच पहिलं गॅसमुळे हे झालंय, परत सगळं आधीपासून ते चाललंय, ह्याच्यातनं बाहेर पडायचं झालं तर आता 10 वाजता बंद करायला लागलेत। ह्याच्यात नुकसान कोणाचं आहे? सरकारला काय नाही, सरकार फक्त सांगेल बंद करा, पण पुढचं काय? लोकांचं काय? सर्वसामान्यांचं नुकसान आमचंच आहे ना। बॅचलर लोकांना जेवणाचे वांदे होतात। हे काय? आता तुम्ही या ठिकाणी अनेक ग्रामीण भागातले मुलं असतात, तुम्ही पण समजा या ठिकाणी वास्तव करतायत, तुम्हाला काय अडचणी येत आहेत? आधीच गॅसवाढीमुळे हॉटेल लाईनला खूप प्रॉब्लेम झालेला, त्यात बॅचलर लाईफ मुलं जी राहतात त्यांना घरून पैसे घ्यावे लागतात आणि हे अन्नपदार्थ वगैरे जे हॉटेलचं जेवण आहे, मेसचे चार्ज आधीच वाढलेले आहेत, त्या लोकांना सुद्धा परवडत नाही आणि हे 10 वाजता बंद करतात। गुन्हेगारी करायला कमी हटत नाहीत, पण सामान्य माणसाच्या पोटावरती पाय येतोय। खरं तर आपण बघू शकतो की पुणे ही मेट्रो सिटी आहे आणि मेट्रो सिटीमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करणारे ITNs असतील किंवा स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील किंवा ग्रामीण भागातल्या कान्याकोपऱ्यातून, वाड्या वस्त्यावरून अनेक विद्यार्थी हे पुण्यामध्ये शिक्षणासाठी येत असतात आणि रात्री उशिरापर्यंत खरं तर पोटाची भूक भागण्यासाठी खाऊ गल्ल्या असतील किंवा रस्त्यावरची जे आस्थापने आहेत या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी जातात। मात्र पुणे पोलिसांकडून एक आदेश देण्यात आला की रात्री 10 नंतर ही सर्व दुकाने बंद करा आणि याचा थेट फटका आहे तो सामान्य अनेक विद्यार्थ्यांसोबत किंवा सामान्य जे विक्रेते आहेत त्यांना बसताना दिसत आहे। पुणे पोलिसांकडून खरं तर हा अजब फतवा काढण्यात आला आहे, याचा थेट परिणाम आम्हाला होत आहे अशी नाराजगी खरं तर हे सर्व विक्रेते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव